ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला होता आणि गोळीबारावेळच्या ऑफिसच्या बाहेरचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेला आहे। आणि यावेळेला मॉरिसचा मित्र मेहुल पारेख हा ऑफिसमधून निघून जात असल्याचं आता या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं दिसतंय। त्यामुळे मेहुल पारेखला हत्येच्या संदर्भातली कल्पना होती का, या सगळ्याच्या संदर्भातला तपास सध्या क्राईम ब्रांचकडून सुरू आहे। मात्र मेहुल पारेख यानं क्राईम ब्रांचच्या चौकशीमध्ये मला या गोळीबाराच्या घटनेबद्दल काहीच माहिती नव्हतं असं म्हटलेलं आहे। त्यामुळे आपण बघतोय गोळीबाराच्या वेळचा ऑफिस बाहेरचा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे आणि त्यामध्ये मेहुल पारेख हा आपल्याला दिसतोय, सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। तर त्याच दरम्यान अभिषेक घोसाळकर यांच्यावरती गोळीबार झालेला होता। तर सीसीटीव्हीची ही दृश्य आता समोर आलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरती दहिसरमध्ये ही गोळीबार झाल्याची घटना घडलेली होती। मॉरिस याने त्यांच्यावरती गोळीबार केला होता आणि त्यानंतर आत्महत्या केल्याचा आरोप होतोय। आणि या सगळ्यामधून मॉरिसचा मित्र मेहुल पारेख याला याची कल्पना होती का या सगळ्या हत्येच्या संदर्भातली, याची चौकशी सध्या क्राईम ब्रांच करताना दिसतंय। आमचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन सध्या आपल्या सोबत आहेत। मल्लिकार्जुन, हे महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर येत आहे, त्यामुळे क्राईम ब्रांचच्या तपासाला काहीशी गती मिळू शकते। हो, नक्कीच आपण पाहू शकता सीसीटीव्हीच्या माध्यमातून अभिषेक घोसाळकर हे जेव्हा मॉरिसच्या ऑफिसमध्ये जाण्याआधीचा फुटेज आहे, जे आपल्या ऑफिसमधील आपल्या कार्यकर्त्यांसह बाहेर उभं राहून त्यांच्याशी बोलणं वगैरे करत व साडी वाटपच्या कार्यक्रमासाठी महिलांना देखील बोलवण्यात आलेला होता। मात्र तिथून मॉरिसच्या ऑफिसमध्ये जाताना जे फुटेज तुम्ही पाहिलेलं आहे त्यानंतरची घटना आहे। त्यानंतर मेहुल पारेख देखील तिथे दाखल होतो, येऊन मॉरिस यांच्याशी भेट करून निघून जातो। फेसबुक लाईव्ह मध्ये देखील मॉरिस त्यांचा मेहुलचा उल्लेख करण्यात आलेला आहे की मेहुल इथे आलेला आहे, आपल्या सोबत आहे म्हणून। त्यानंतर मेहुल तिथून बाहेर येतोय, जवळपास काही अंतरावर त्याने पान टपरीवर जाऊन तो सिगरेट घेऊन त्यानंतर तिथून रिक्षा घेऊन तो निवांतपणे निघतो। रिक्षा घेऊन निघाल्यानंतर तिथे समोर आपण पाहू शकता की जे लोकांची धावपळ नंतर दिसून येत आहे ती इथे गोळीबारची घटना जेव्हा घडली तेव्हा देखील मेहुल पारेख तिथून थांबत नाहीयेत, निवांतपणे तिथून निघून जात आहेत। की असा एक प्रश्न निर्माण होतोय की मेहुल पारेखला या घटनेची पहिल्यापासून कल्पना होती का, असंही दिसून येत आहे। जेणेकरून बॉडीगार्ड देखील याच्यामध्ये बाहेर उभा आहे। आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्याच्यामध्ये जो बॉडीगार्ड बाहेर उभा आहे तर बंदूक ही जी आहे मॉरिसच्या हातात कसा काय आला, हा प्रश्न देखील एक निर्माण होत आहे त्याच्यामध्ये।